ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूलच्या बसला भीषण अपघात. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला. सविस्तर वृत्तांत. निफाड तालुक्यातील ओझर येथील एका खासगी शाळेच्या बसला सय्यद पिंपरी शिवारात भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूलची बस दुपारी 1 वाजेच्या सुमारास तब्बल 21 विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला जाऊन दोनदा पलटी झाली. ही बस क्षमतेपेक्षा जास्त भरलेली होती आणि अपघात झाला तेव्हा 10 ते 12 विद्यार्थ्यांच्या जागी तब्बल 21 चिमुकले या बसमध्ये होते. या अपघातात 2 ते 3 विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली असून काहींना किरकोळ मार लागलेला आहे. या भीषण घटनेनंतर सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब डिकले, नाना नामदेवराव, प्रवीण लोखंडे तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जीवाची पर्वा न करता नागरिकांनी बसमधील घाबरलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळा प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. प्रत्यक्षदर्शी तसेच पालकांच्या म्हणण्यानुसार चालक मद्यधुंद अवस्थेत तर नव्हता. संबंधित चालकाकडे वाहन चालवण्याचा परवाना तरी होता का? तसेच अपघातातील कागदपत्रे आणि रीतसर परवानग्या वैध तरी होत्या का? शालेय वाहतुकीच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या या शाळा प्रशासनावर प्रशासन आता काय कारवाई करणार, असे गंभीर प्रश्न पालकांनी उपस्थित केले आहेत. अपघातानंतर शाळेचे प्राचार्य आणि संचालक घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र पालकांनी त्यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सुदैवाने सर्व मुले सुखरूप असल्याने आम्ही ईश्वराचे आभार मानतो, परंतु मुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नको या भूमिकेतून पालकांनी आता स्वतः पुढाकार घेऊन अधिक सुरक्षित पर्यायांचा विचार सुरू केला असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील पालकांनी दिला आहे. शौर्य रणरागिणी न्यूजसाठी नंदकिशोर महाले, नाशिक जिल्हा प्रतिनिधी.